बॉलवर मात्र किरण पवारनं खातं उघडलंय ते षटकारानं. दुसरी मॅच आजच्या दिवसामधील राईट अमोर द विकेटनं. इथे मात्र अचानकपणे आलेला फुल टॉसवर थोडासा गोंधळून गेला किरण पवार. अगदी सॉफ्ट हँडेड समोर खेळलेत आणि एकही धाव नाही आहे. स्ट्रेट टू द बॉलर. निर्धाव चेंडू षटकारानंतर पाहायला मिळतोय. तयार नव्हता कदाचित किरण पवार या फुल टॉस बॉलवर, नाहीतर एका हातामध्ये षटकार मारण्याचा विक्रम या फलंदाजाच्या नावावर आहे. खूप चांगला बॉल यावेळेस फुलर लेंथ मिड ऑफला ढकललाय. इथे सुद्धा रन मिळत नाहीये. पहिल्या बॉलवर षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना राजन पाटील हा गोलंदाज. यावेळेस मात्र अनुभव आहे या गोलंदाजाकडे. दापोली टीमकडून गेले सातत्यानं कित्येक वर्ष आपण याला पाहतोय गोलंदाजी करत असताना. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावर आता मात्र किरण पवार सारख्या दर्जेदार बॅट्समनला मात्र तो थांबवतोय. स्वीप केलाय. इथे मात्र बॅटच्या मधोमध बॉल फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. किरण पवारच्या बॅटमधून या ओव्हर मधला हा दुसरा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12 या आकड्यावर. मॅग्निफिसेंट सावळेश्वर सावळे संघाची. सरळ बॅटवर आला होता आणि फक्त आपण पाहिला तर मागचा नी बेंड केला आणि त्यानंतर मात्र एक क्लासी स्वीपी शॉट पाहायला मिळाला तो किरण पवारच्या बॅटमधून. पॉवर आहे, किरण पॉवर असंही संबोधलं जातं. केपी पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये अगदी त्याच पाहायला गेलं तर शॉटची पुनरावृत्ती करत असताना आणि या फेवरेट झोन मध्ये अजून एक षटकार कन्वर्ट करतोय. एकाच ओव्हरमध्ये तिसरा षटकार. राजन पाटील या गोलंदाजाच्या अगेन्स्ट. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले सावळे संघाची तब्बल 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. काय बॅटिंग करतोय. या बॅट्समनला रोखावं लागणार आहे. दापोडे टीम बराच दूरवरून हा प्रवास करत पनवेल हे अंतर गाठलंय आणि इथे पाहायला गेलं तर एवढ्या दूरवरून येऊन चांगला खेळ करावा लागणार आहे. एका मोठ्या अग्रमानांकित स्पर्धेमध्ये हा संघ खेळतोय आदर्श ट्रॉफी 2020. राईट अमोर द विकेट न राजन पाटील. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन कडे आणि चौथा षटकार. सुपर ओव्हर मध्ये जी कॅच पाहिली होती आपण लालचंद गावण यांच्याकडून अगदी तशीच कॅच, परंतु थोडीशी सीमारेषेच्या बाहेर. आणि या 4 षटकार पहिल्याच ओव्हरमध्ये. राजन पाटील मात्र महागडे ठरलेत. 24 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. किरण पवारच्या बॅटमधून मात्र 4 षटकार. काय झंझावात आहे. यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते ती मॅग्निफिसेंट सावळेश्वर सावळे टीमसाठी. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 षटकार येणं हे आपोआपच प्रेशर मात्र जातं. एक क्रिएट केलं आता मात्र वीर तानाजी दापोडे संघावर. इथून कमबॅक तर करावाच लागणार आहे, परंतु त्याही पेक्षा किरण पवारची विकेट कशी मिळवता येईल आता मात्र हाच विचार करावा लागेल. कारण हा बॅट्समन जर मैदानावर थांबला तर पाहायला गेलं तर 20च्या सरासरीच्या आसपास सुद्धा हा स्कोर कार्ड सावळे संघाचा जाऊ शकेल आणि नक्कीच तो स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला सुद्धा मिळू शकतो. पहिल्याच ओव्हरमध्ये 24 धावा. प्रफुल्ल केदारी यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला. धष्टपुष्ट पाहायला गेलं तर शरीरयष्टी असणारा हा फलंदाज. पहिलाच बॉल यावेळेस पूल करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन कडे मात्र झेलला जातोय. बिग विकेट. इथे मात्र गोलंदाज प्रितेश पाटील पहिल्याच बॉलवर मात्र थोडंसं कमबॅक करून देत असताना किरण पवार नाही तर प्रफुल्ल केदारीला सुद्धा बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलाय आणि पहिल्या विकेटचं पतन मात्र होतंय. मॅग्निफिसेंट सावळेश्वर सावळे संघ यावेळेस मात्र सलामीवीर प्रफुल्ल केदारीला गमावतोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये अक्षय पवार. 2 भावांची जोडी. 2 भावांच्या जोडीनं आजपर्यंत मात्र सावळेश्वर सावळे संघाला खूप आनंदाचे क्षण दिलेत. बऱ्याचशा पाहायला गेलं तर विजयामध्ये दोनही भावांचा तेवढा सिंहाचा वाटा असतो आणि ती जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. प्रितेश पाटील याबद्दलचा हा बॉल हुक केलाय ऑन साइडला लॉंग लेग रिजन कडे. एक टप्पा पडल्यानंतर बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. आलाय हा खणखणीत चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. 28 रन्स.
पाहायला गेलं तर आत्तापर्यंत 4 षटकार आणि एक चौकाराच्या मदतीनं सगळ्याच्या सगळ्या धावा त्यानंच बनवल्यात. म्हणजे पॉवर काय आहे किरणची हे मात्र दाखवतोय. किरण पवार रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटला लाभलेलं एक कोहिनूर आपण म्हणूया. अगदी दुबईबारी करून आलेला बॅट्समन. इथे मात्र बाउन्सर अटेम्प्ट केलाय. प्रितेश पाटीलचं आपण कौतुक करूया. तो सुद्धा बाउन्सर हुक करण्याचा प्रयत्न केला होता किरण पवारनं, परंतु एक चांगली डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. खूप चांगला बॉल. प्रितेश पाटील चौकारानंतर लगेचच कमबॅक करत असताना पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. प्रभावित जरूर करतोय, कारण पहिल्या षटकामध्ये राजन पाटील बराच महागडा ठरल्यानंतर इथे मात्र प्रितेश पाटील हा यंगस्टार मात्र वीर दापोडे संघासाठी वीर तानाजी दापोडे संघासाठी मात्र कमबॅक करून देत असताना राईट मूर्ती विकेटने सज्ज होतोय. अकुटप्पाचा बॉल हाफ ट्रॅकर होता आणि किरण पवारनं मात्र हा पूल सक्सेसफुल केलाय. बॉल सीमा पार स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. अजून एक मारलाय किरण पवारच्या बॅट मधून निघतोय हा 5वा षटकार. 5 षटकार आणि एक चौकाराच्या मदतीनं त्याचं स्कोर कार्ड जर पाहिलं तर 6-0-0 6-6-6-4-0-6 म्हणजे एकतर निर्धाव चेंडू, एकतर चौकार किंवा एकतर षटकार. म्हणजे एकी एक दुरकी दोन हे आकडे आता मात्र राहिलेच नाहीत ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. फक्त चौकार आणि षटकारांची भाषा मात्र बोलली जाते मैदानावर, आणि किरण पवारच्या या इनिंगमधून हे त्यानं मात्र दाखवलंय. क्लास बॅटिंग करतोय आतापर्यंत. मोठ्या धावसंख्येकडे मात्र मॅग्निफिसंट सावळेश्वर सावळे संघ वाटचाल करत असताना यावेळचा बॉल पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप होता आणि त्याला मात्र फिरकावला ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरतून. किरण पवारच्या बॅट मधून निघतोय हा अजून एक दमदार फटका. 6वा षटकार. काय बॅटिंग आहे, काय झंझावात आहे. रौद्र रूप धारण केलाय आणि एवढी आक्रमकता मात्र पाहून थोडासा वीर तानाजी दापोडे संघ सुद्धा गडबडला असेल. काही झालं तरी किरण पवारला रोखावं लागेल एवढा एकच विचार दापोडे संघाच्या सगळ्या खेळाडूंच्या मनामध्ये असेल, परंतु किरण पवारला बाद करणं तेवढं सोपं नाहीये हे तो मात्र दाखवतोय. 40 धाबा धाव फलकावर आणि सगळ्याच्या सगळ्या धाबा किरण पवारच्याच. 100% योगदान आपल्या टीम कडून खेळत असताना. दुसरं षटक सुरू आहे. यावेळेचा हा बॉल इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. चौकार षटकार किंवा निर्धाव चेंडू हे असंच चित्र पहिल्या 2 ओव्हर्समध्ये पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 24 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा. सगळ्याच्या सगळ्या धावा किरण पवारच्या नावावर. 40 धावा 20ची सरासरी 2 षटकानंतर राखली जाते. बाद होणारा एकमेव फलंदाज प्रफुल्ल केदारी, जो पहिल्याच बॉलवर मात्र 0वर बाद झाला होता. आणि किरण पवार आणि अक्षय पवार अशी जोडी 2 भावांची यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मागची मॅच तुम्ही पाहिली असेल 79 धावा चेस करत असताना मात्र सामना टाय झाला होता. त्यामुळे कितीही धावा झाल्या तरी या मैदानावर धावा होऊ शकतात. दीनानाथ पाटील यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर. वीर तानाजी दापोडे संघ म्हटला की सगळेच खेळाडू पाटील. एक चौधरी जरूर आहे, परंतु पाटलांचं वर्चस्व मात्र पाहायला मिळतंय. यावेळेचा हा फटका अक्षय पवारच्या बॅटमधून इथं लॉफ्ट केलाय बॉलला. इथे मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परंतु निर्णय येणं जरूर बाकी आहे. 2 रन्स त्या ठिकाणी मात्र कंप्लीट जरूर झाल्यात. 2 धावा मैदानावर कंप्लीट जरूर झाल्यात. पंचांच्या निर्णयाची आम्ही जरूर प्रतीक्षा करू, कारण एखादा चुकीचा निर्णय जाण्यापेक्षा थोडंसं थांबून योग्य निर्णय घेतलेलं कधीही चांगलं. ते हे पाहिलं जाईल आता मात्र.
तर दीनानाथ पाटील याच्या गोलंदाजीवर मात्र पहिलाच बॉलवर हा षटकार येतोय आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 या आकड्यावर. 46 रन्स. लोवर फुल टॉस होता, यावेळेस मात्र वळवलंय मिड विकेट कडे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, सिंगल येईल. खूप चांगली स्पर्धा आपण पाहताय. KDH वाघिलोटा संघ, आपण कुठेही जाऊ नका, यानंतर तुमचा सामना लगेच खेळवला जाईल. आज एकापेक्षा एक दिग्गज संघांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मात्र दुपारच्या सत्रामध्ये माहुल विरुद्ध निशांत इलेव्हन GG स्पोर्ट्स वाकळण ही एक बिग फाईट पाहायला मिळेल. तर शेवटची मॅच तुर्भे विरुद्ध जय बजरंग गोरसई B. भावेश पवार. इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्क्वायर कट केला, स्लॅश केलाय बॉलला कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. किरण पवारच्या बॅट मधून मात्र हा चौकार. चौकारानं धावसंख्या मात्र पाहायला गेलं तर संघाचं अर्धशतक धाव फलकावर लागलंय. 51 धाबा कंप्लीट होत आहेत. 50 अप. 12 बॉल मध्ये आतापर्यंत विचार केला किरण पवारच्या बॅट मधून तब्बल 44 धाबा. काय बॅटिंग आहे, अगदी 2 षटकांमध्ये 44 धाबा. इथून मात्र अजून एखादं अर्धशतक कंप्लीट करणार का या मैदानावर दीनानाथ? इथे मात्र अगदी स्टिअर केला आहे, अगदी सॉफ्ट हँडेड समोरच्या दिशेमध्ये खेळलाय. मिड ऑफ कडे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, सिंगल घेतली जाईल. एकेरी रन धावसंख्येमध्ये बदल. 52 धावा धाव फलकावर. रोखावं लागेल ह्या जोडीला, दोनही भावांना रोखावं लागणार आहे. वीर तानाजी दापोडे या सगळ्या वीरांना जर पाहायला गेलं तर समोरच्या मॅग्निफिसंट सावळेश्वर सावळे संघाला रोखायचं असेल, त्या 2 भावांना रोखणं फार गरजेचं. इथे चान्स जरूर आहे आणि इट्स अ बिग विकेट. अक्षय पवार. किरण पवार मैदानावर जरूर आहे, परंतु त्याचा साथीदार मात्र फोडला जातोय. अक्षय पवार यावेळेस मात्र बाद होईल, परतेल. एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाला होता. 7 धावा त्यानं केल्या, परंतु ही एक महत्वपूर्ण विकेट मी तर म्हणेन वीर तानाजी दापोडे या संघासाठी ठरले. कारण किरण पवारला बाद करण्यामध्ये जरी पाहायला गेलं तर यश मिळत नसलं तरी एका बाजूला असणारे फलंदाज मात्र फोडले जातात. आणि हे मैदान असं आहे, कितीही धावा चेस होऊ शकतात. हा मैदानाचा इतिहास आहे. त्यामुळं इथून नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अनिकेत केदारी 4थ्या क्रमांकावर दाखल होतोय. ही सफलता मात्र मिळवतोय दीनानाथ पाटील. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आपण पाहतोय 52 धाबा. 3रं षटक सुरू आहे. 12 धाबा आतापर्यंत मोजल्यात त्या दीनानाथ पाटील. थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये जरूर केलाय. राईट मोर द विकेट ना. खूप चांगला बॉल होता. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर फिंगर रोल केले होते आणि तदनंतर मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा वळवलाय बॉलला. थोडंसं व्हेरिएशन्स पाहायला मिळालं. 3 ओव्हरचा खेळ खलास झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 52. 52 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 ओव्हर्समध्ये मात्र कशा पद्धतीनं हा स्कोर कार्ड पुढे जाणार पाहावं लागेल. कारण किरण पवार सारखा दर्जेदार बॅट्समन मैदानावर आहे, ज्यानं आतापर्यंत 45 धाबांचं योगदान दिलंय. 13 बॉलमध्ये 45 धाबा. तुफानी इनिंग मात्र त्यानं साकारले. तर 3 षटकानंतर 52 धाबा. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2रं षटक टाकलं होतं प्रितेश पाटीलनं. 16 धाबा दिल्या होत्या. पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय. ओव्हर द विकेटनं यावेळेस मात्र बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक चकलाय तिथून. 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगल धाव आणि पंच इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या स्वरूपात येणाऱ्या या 2 धाबा एक्स्ट्राज मध्ये भर टाकली जाते. धावसंख्या 54. 54 रन्स. प्रचंड स्पीड जरूर आहे गोलंदाजाकडे, परंतु कितीही वेग असला तरी तुम्हाला योग्य दिशेवर आणि नियंत्रित गोलंदाजी करावीच लागते. अजून एक बाउन्सर अटेम्प्ट केला. इथे मात्र पूल करायचा होता. चान्स जरूर होती. हाफ चान्स आपण म्हणूया, परंतु हा प्रयत्न मात्र प्रितेश पाटील सातत्यानं करतोय. बाउन्सर अटेम्प्ट करतोय आणि ते बॅटची कड लागली होती. अनिकेत केदारी बाल बचावलाय. सिंगल येईल. किरण पवार पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला.
हा हुकमाचा पत्ता आहे. खूप चांगला बॉल होता, फुलर लेंथ कव्हर ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी रन पाहिजे किरणला, स्ट्राईक पाहिजे, भले माझा साथीदार आउट झाला तरी चालेल, हेच त्याच्या मनामध्ये होतं आणि ते त्यानं केलंय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवलंय आणि अनिकेत केदारी धावचीच्या स्वरूपात यावेळेस मात्र मैदान सोडेल. धावसंख्या आपण पाहतोय 56 धावा, 56, लॉस ऑफ 3 विकेट. अनिकेत केदारी एक धाव काढून तंबूमध्ये धावचीच्या स्वरूपात माघारी परतलाय. 3 विकेट्स मैदानाच्या बाहेर आलेत. नवीन बॅट्समन संकेत केदारी यावेळेस 5व्या क्रमांकावर दाखल होतोय किरण पवारच्या साथीला. किरण पवारच्या बरोबर फक्त उभं राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत किरण पवार मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावांचं टेन्शन नसेल. ते मॅग्निफिसेंट सावळेश्वर सावळे संघाला गौरवशाली फलंदाज आहे. अखाती देशामध्ये जाऊन सुद्धा आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव पाहायला गेलं तर आणि त्याचबरोबर सावळे संघाचं नाव करणारा हा खेळाडू किरण पवारला आपण पाहतोय. आपला बॅटनं आजपर्यंत अनेक पराक्रम दाखवलेत. हा फटका यावेळेस मात्र बाहेर जातोय आणि किरण पवार आपला अर्धशतक वैयक्तिक साजरा करताय. बॅट उंचवायची आहे, प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. किरण पवारचं अर्धशतक, हाफ सेंचुरी. खूप चांगली इनिंग मात्र साकारली किरण पवारनं. अजून एक अर्धशतक आदर्श ट्रॉफी 2020 मध्ये झळकावलं जात आहे. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र फक्त दिशा दिले बॅकवर्ड पॉइंटकडे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, परंतु सिंगलच मिळेल. एकेरी धाबेनं धावसंख्येमध्ये बदल. किरण पवारचा जलवा, किरण पवारचा झंझावात या मैदानानं आज मात्र अनुभवलाय. इथे मात्र अर्धशतकी खेळी, मॅग्निफिसेंट, अगदी मॅग्निफिसेंट इनिंगच आपल्याला म्हणावी लागेल. 16 बॉलमध्ये आतापर्यंत 53 धावा फटकावल्या त्या एकट्यानं. संकेत केदारी येतोय ऑन स्ट्राईक. इथे मात्र बाउन्सर अटेम्प्ट केला होता. यावेळेचा हा बॉल, अंपायरचा सिग्नल, नो बॉलचा इशारा. दुसऱ्यांदा हा प्रयत्न त्यानं केला बाउन्सर करण्याचा. पहिली वॉर्निंग त्याला जरूर दिली गेली होती. इथे मात्र 1 रन मिळेल. यावेळेचा हा बॉल उंच जातोय ऑन साइडला आणि तेवढाच दूरवर जाऊन सुद्धा पडतोय. संकेत केदारी आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता दाखवतोय. बट विकेटच्या बाहेर बिरकावला या बॉलला 6 धावांकरता. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 70 या आकड्यावर. 70 धावांचा टप्पा मात्र ओलांडला जातोय. 3.5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा चेंडू असेल इथून मात्र. 4थं षटक या ठिकाणी समाप्त होणार आहे. या बॉल नंतर 70 धावा धाव फलकावर. संकेत केदारी यावेळेचा बॉल खूप चांगला होता. इथे अपील हलकीशी पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूची सांगता. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. किरण पवारचा स्कोर कार्ड 16 बॉलमध्ये 53. दुसऱ्या बाजूला संकेत केदारी 3 बॉलमध्ये 6 धावा, 70 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिली मॅच झाली होती 78 धावांची. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पणस डोंगरी संघाकडून पाहायला मिळाली होती. परंतु ते 78 धावांवरच थांबवलं गेलं वाघिलोडा संघाला आणि त्यानंतर मात्र सुपर ओव्हरचा थरार पहिल्याच मॅचमध्ये अनुभवायला मिळाला आणि ती सुपर ओव्हर मात्र जिंकली KDH वाघिलोडा संघानं. तर खूप धावा होऊ शकतात या ठिकाणी. 5वं षटक अद्यापही बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र या 78 धावांचा विक्रम मोडणार का? लास्ट ओव्हर अतिशय महत्वाची असेल. स्लॉगरचं षटक आहे. या षटकामध्ये किरण पवार अजूनही मैदानावर आहे. दुसऱ्या बाजूला संकेतनं सुद्धा संकेत दिलेत, मी सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतो आणि त्यानं सुद्धा एक षटकार लगावलाय. शेवटचं षटक आहे. इथून मात्र गोलंदाजी मार्कवर समीर पाटील सज्ज होईल. या लास्ट ओव्हरला मात्र कशा पद्धतीनं किरण पवारला रोखलं जाईल हे आता पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग उत्सुक आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहताय. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय आदर्श ट्रॉफी 2020 मध्ये. गोलंदाजी मार्कवर सज्ज राईट मोर द विकेट ना
पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता, इथे मात्र खेळायचं होतं पॉइंटला, परंतु बॉल चाललाय गल्लीमध्ये, एकही धाव मिळत नाहीये. किरण पवार धावण्यास उत्सुक नाहीये, कारण त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक हवी आहे, त्यामुळे तो कदाचित सिंगल घेईलच असं नाही. कारण मगाशी सुद्धा त्याचा साथीदार अनिकेत केदारीला त्यानं बाद केलं होतं, कारण त्याला स्ट्राईक हवी आहे, कारण त्याला माहिती आहे मला 2-3 चेंडू जरी मिळाले तरी मी ते बाहेर फेकू शकतो, हा आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. आणि परंतु इथे मात्र प्रभावित करतोय समीर पाटीलचा हा बॉल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा बॉल तेवढाच खाली सुद्धा राहतोय. जी उंचीची अपेक्षा मात्र केली होती किरण पवारनं ती त्याला मिळाली नाहीये. आणि या स्लॉगोरच्या षटकामधील पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव खेळलाय तो किरण पवार. यावेळेचा हा फटका समोरच्या दिशेमध्ये, इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन, बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिजन कडे, चौकार येतोय किरण पवारनं, आणखी एक चौकार लगावलाय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 74 धावा, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉल्स मध्ये मात्र किरण पवारला रोखावं लागणार आहे. 80च्या आतमध्ये हा स्कोर कार्ड कसा रोखता येईल हे मात्र पाहावं लागेल. अकुट टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र सरळ भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या वरतून, षटकार. व्हेरी फ्लॅट हिट किरण पवारच्या बॅट मधून या षटकारानं मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो 80 या धावसंख्येवर. वीस बॉल मध्ये 63 धावांची इनिंग. सिंहाचा वाटा मात्र उचललाय आज मॅग्निफिसेंट सावळेश्वर सावळे टीम कडून खेळत असताना. समीर पाटील पुन्हा एकदा, हा बॉल फ्रंट फुटला येऊन स्टेप आउट करून मात्र समोर खेळलाय. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफच्या वरतून षटकार. मैदानाच्या चौफेर तुम्हाला फटकेबाजी पाहायला मिळेल आणि हेच तर खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे या खेळाडूचं. उगाचच आखाती देशामध्ये मोठ्या मोठ्या संघाकडून खेळत असताना तुम्हाला हा पाहायला मिळत नाही, तर चांगला परफॉर्मन्स सुद्धा तेवढा सादर करत असतो. आणि किरण पवारनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता, आपल्यामध्ये असलेलं कौशल्य, आपल्यामध्ये असलेले कसब सगळेच नमुने पाहायला मिळाले आणि आपल्या बॅटचे अनोखे आविष्कार पाहायला मिळालेत. स्वीप केलाय, खूप चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजन कडे जाता जाता का होईना अजून एक दमदार फटका. या षटकाराच्या मदतीनं सर्वोच्च धावसंख्या नोंदवली जाते. 92 धावा 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. किरण पवार पाहायला गेलं तर आज आपल्या बॅटचे अनोखे आविष्कार दाखवलेत. 22 बॉल मध्ये 75 धावांची झंझावाती इनिंग त्याच्या बॅट मधून निघाली. आणि स्ट्राईक रेट जर आपण किरणचा पाहिला, काय स्फोटक फलंदाजी होती. तब्बल 340.91च्या स्ट्राईक रेटनं किरण पवारनं आज मात्र